जुवेली गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. यामागचं कारण म्हणजे मानकिवली गावातील ग्रामस्थ आणि महत्वाचं म्हणजे यामागचं कारण म्हणजे रिंग रोडचं काम सध्या सुरू आहे आणि हे काम सुरू असताना नगर परिषदेच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी त्यांना नोटीस गेलेली आहे. घरं खाली करा, तुमचं साहित्य जप्त केलं जाईल आणि कारवाई केली जाईल असा इशारा मानकिवली गावातील ग्रामस्थांना दिला. नेमकं काय प्रकरण आहे? मुख्याधिकाऱ्यांची वामनजी म्हात्रे यांनी भेट घेतलेली आहे. काय सांगाल, नेमकं काय संपूर्ण प्रकरण आहे? ग्रामस्थांना तुमची साथ कशी असणार आहे? कात्रप जुवेली मानकिवली हा रिंग रोड जेव्हा डीपी प्लॅन मंजूर झाला त्यावेळेस MMRDच्या माध्यमातून काही चुका झालेल्या होत्या. तो रस्ता जेव्हा रिंग रोड टाकण्यात आला त्यावेळेस चुकीची अलाइनमेंट मला वाटतं टाकण्यात आली होती आणि ती चुकीची अलाइनमेंट असल्यामुळे 2014 साली त्या रस्त्याच्या कामाला MMRDच्या माध्यमातून सुरुवात झाली. परंतु त्या सुरुवात झाल्यानंतर सर्व MMRDचे अधिकारी, कमिशनर किंवा नगरपालिका तेव्हाचे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या लक्षात आलं की 30 ते 35 घरं त्या अलाइनमध्ये बाधित होतात. तेव्हा स्थानिक आमदार किसनजी कचोरे यांनी सर्व ग्रामस्थांची मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं की आपण या रिंग रोडची अलाइनमेंट चेंज करूया जेणेकरून कोणाच्या घराचं किंवा कोण बेघर राहणार नाही असं आश्वासन माननीय आमदार किसनजी कचोरे यांनी दिलेलं होतं. आणि तेव्हा मी सुद्धा नगराध्यक्ष होतो, मी सुद्धा मिटिंग घेतलेली आणि त्यावेळेस ऍट इट इज त्या ठिकाणी 60 कोटीचं काम करून ते काम फायनल केलं होतं आणि उर्वरित जे रस्ता बनवण्याचं काम होतं मुख्य रस्त्याला जोडण्याचं त्याची अलाइनमेंट चेंज केल्यानंतर तो रस्ता बनवा. परंतु पुन्हा 2 वर्षापूर्वी त्याची आहे त्या स्थितीत MMRDच्या माध्यमातून घाईघाईने मला वाटतं निविदा काढली, कुठच्या प्रकारचे लँड ऍक्विजिशन केलं नाही किंवा तिथल्या रहिवाशांना मोहमधल्या विषयी कुठची मिटिंग्स घेतली नाही आणि पुन्हा त्या रस्त्याच्या निविदा काढून रितसर वर्कआउट देऊन आता काम चालू केलं होतं. माननीय आमदार महोदयांना सर्व ग्रामस्थ मला वाटतं जाऊन भेटणारच आहेत की तुम्ही जे आश्वासन दिलेलं होतं मग ते खोटं आश्वासन होतं का असंच आजच्या या सिद्ध होतं. कारण का 2 दिवसापूर्वी मुख्याधिकारी यांना तुमचे नगरपालिकेच्या माध्यमातून कुठच्या घरांना बांधण्यासाठी परमिशन घेण्यात आली नाही म्हणून नोटिसा पाठवलेल्या होत्या. परंतु मुख्याधिकाऱ्यांना मी स्वतः सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या दिवसापासून पेशवेकालीन किंवा महाराजांच्या काळापासून सर्व महाराष्ट्रात जे खेडीपाडी आहेत ज्या ठिकाणी शहरीकरण झालेलं नाही त्या शहरीकरणामध्ये ग्रामपंचायत आणि मला वाटतं ग्रामपंचायतला फक्त अर्ज देऊन घरं बांधली जात होती. नगरपालिकेचा सुद्धा कुठेतरी हा गलथन कारभार त्या नोटिशीमध्ये मला दिसतोय की त्यांना ती घरं अनधिकृत मुख्याधिकारी ठरू शकत नाही. कारण का ते सुद्धा कुठच्या तरी खेडेगावातनं हे सर्व अधिकारी आले असतील त्यांनी सुद्धा सर्वांच्या घरांचा विचार केला पाहिजे का त्यांची घरं सुद्धा अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत. म्हणून इथल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांना अनधिकृत घरं असं बोलून जाऊन त्यांचं खच्चीकरण करता कामा नये. म्हणून मुख्याधिकाऱ्यांना म्हणणे काल आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली. ते स्वतः MMRDचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आयुक्तांबरोबर चर्चा करण्यासाठी आम्हाला सोमवारचा टाइम दिलेला आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन नक्कीच तोडगा काढून जे आमदार किसनजी कचोरे यांनी जो ग्रामस्थांना शब्द दिलेला होता तो शब्द मला वाटतं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमदारांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून ती अलाइनमेंट चेंज करून ती 32 लोक आहेत त्यांना बेघर करू नये अशी माझी विनंती राहील. आणि मला वाटतं जे काही लोकप्रतिनिधी खोटं बोलून रोटून नेणं हे काम तुम्ही आपल्या स्थानिक लोकांबरोबर करू नका. काही नगरसेवक अतिउत्साही आहेत त्यांनी सुद्धा या लोकांची मिटिंग घेतलेली होती का तुम्ही जर घरी खाली केली नाही तर JCB आणून तुमची घरं तोडून त्या नगरसेवकांना सुद्धा माझी विनंती राहील की आपण सुद्धा या शहराचे एक नागरिक आहात, कुठेतरी खेड्यागावात राहत होता आणि आपल्या बांधवांवर अन्याय होतो तो अन्याय तुम्ही उघड्या डोळ्यानं न बघता किंवा त्यांना दमदाटी करत नसताना आता सर्व मला वाटतं जे बाधित लोक आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली. मला वाटतं त्यांनी कोण जे नगरसेवक तुम्हाला दमदाटी करतात तर त्यांना तिथं बोलवून घ्या JCB घेऊन. नक्कीच वामन म्हात्रे आणि त्यांची पूर्ण शिवसेनेची टीम त्या ठिकाणी असेल. मग त्या ठिकाणी ते बुलडोझर चालवतील का त्यांच्यावर बुलडोझर चालव हे त्यांना बघायला भेटेल. अर्थात एप्रिल महिन्यामध्ये नोटीस दिली होती की तुमचं जे काही भरपाई आहे चटई क्षेत्र आहे ते दिलं जाईल आणि आता 30 नगर परिषद पुन्हा एकदा नोटीस पाठवते की तुमचं सामान जप्त केलं जाईल, कारवाई केली जाईल. कुणाच्या दबावाखाली सगळे निर्णय? कारण की अगोदर ज्यावेळी नगर परिषदेवरती सत्ता मी तेच तुम्हाला सांगितलं हे अति उत्साह काही इथले नगरसेवक आहेत, काही सभापती आहेत, नगराध्यक्ष मॅडम सुद्धा असेल, इथले स्थानिक आमदार सुद्धा असेल त्यांनी मला वाटतं दिलं त्यांना जो शब्द होता
ते विसरले गेले असेल. आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. आमदारकीच्या निवडणुकीला म्हणजे गोड गोड बोलून त्यांच्याकडनं मतं मिळवली आणि आता त्यांच्यावर जेव्हा वाईट प्रसंग नाही, जी वस्तुस्थिती त्या वस्तुस्थितीला धरून त्यांनी या बदलावर शहराचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे असं माझं त्यांना सांगणं आहे. ग्रामस्थ दादा पुढे या. अर्थात नगर परिषदेच्या माध्यमातून आता नोटीस आलेली आहे. यापूर्वी सुद्धा एक नोटीस आली होती ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपाई दिली जाईल अशी याच नगर परिषदेने नोटीस दिली आणि आता पुन्हा एकदा दिली आहे की कारवाई करू. काय नेमकं तुमचं काय चर्चा झाली आहे मुख्याधिकाऱ्यांची? माझं मत असं आहे की आमच्या विकासाच्या आराखड्याच्या नावानुसार जे आम्हाला नोटीस आली आहे आणि आमचं गाव हे 100 वर्षापूर्वी शेकडो वर्षापासून वसलेलं आहे, तर त्या विकासाच्या नावाखाली आम्हाला आमच्या गावातून जो रोड डीपी प्लॅन पास केलेला आहे तो अत्यंत म्हणजे लोक याच्यामध्ये जवळजवळ 20-25 घरं बेघर होत आहे. आमदारांनी आम्हाला त्यावेळी आश्वासन दिलं होतं की हा अलाइनमेंट चेंज करण्याचं आम्हाला हे दिलं होतं. त्यानुसार आम्ही सर्वेला परमिशन दिली प्रत्येक घरांनी आणि त्यांच्या शब्दावर चालून आम्ही पुढे हे झालं. पण त्याच्यानंतर आम्हाला ह्या नोटीसची कधी अपेक्षाही नव्हती. ज्या नगरपालिकेने आता जी नोटीस आम्हाला दिली आहे 24 तासामध्ये आम्ही कसं काय घर खाली करू शकतो? प्रत्येक घरामध्ये 4-4 फॅमिली आहेत. आजोबांपासून कोणाची नातवंड आहेत, ते जातील कुठे? त्यांचं पुनर्वसन पण हे लांब राहिलं. पण आम्हाला ऍक्च्युअली या गावातून आम्हाला गाव हा नाहीसा करायचा नाहीये. शेकडो वर्षापासून मानकिवली गाव तिथे वसलेलं आहे. त्या गावातून हा रोड आम्हाला नकोच आहे. अलाइनमेंट तुम्ही चेंज करा ही सगळ्या गाववाल्यांची मागणी आहे. आता सीओ काय म्हणाले? आणि ही जी नोटीस दिलेली आहे प्रत्येक घर अनधिकृत दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे. आपला साधारण आणि सीओ काय म्हणाले आणि साधारण किती घर आहे? सीओ साहेबांनी सध्या असं सांगितलं की आम्ही ज्या 24 तासात तुम्हाला घर निष्कासित करण्याच्या नोटीस दिलेल्या आहेत त्या सध्या आम्ही परत घेतो असं आश्वासन दिलं सीओ साहेबांनी की आम्ही लेखी पण देतो आणि त्या नोटीस परत घेतो. म्हणजे आता ती कारवाई थोडी थांबवण्यात येईल आणि मग त्याच्यावर त्यांचं चर्चा होणार. अलाइनमेंट चेंज साठी आम्ही जो मागणी करत होतो की गावातून रोड नको अलाइनमेंट चेंज करा, तर चेंज करण्यासाठी सीओ साहेब बोलले की मी MMRDA बोलतो आणि मग तसं तुम्हाला कळवतो. आणि नगररचना भूमी अभिलेखने सुद्धा पंचनामा काय केलेला नाहीये. त्या जागेवर जो रोड सँक्शन केलेला आहे तिथे जवळ 30-35 घरं आहेत आणि ते न करता हे कदाचित TDR वाले ज्यांना सँक्शन करायचं कदाचित त्यांचं आतून काही सेटिंग झाली असेल माहिती नाही, पण ते 35 ते 40 घरं बाधित होतात ते आणि त्यांनाही कसलाही म्हणजे मोबदला नाहीये, कुठलाही त्यांचा ऑप्शन नाहीये. तर कुठलाही पंचनामा न करता ती नोटीस आम्हाला दिलेली आहे आणि वरून त्या नोटीसमध्ये हे लिहिलं का 24 तासात घर खाली करा. 24 तासात साधं आपली रस्त्यावरची साधी टपरी सुद्धा बाजूला होऊ शकत नाही, तर हे घर कसे काय बाजूला होतील? तर आम्हाला मागणी आहे का हा अलाइनमेंट चेंज करायची ही आमची मागणी आहे सगळ्यांची. जो पण अलाइनमेंट चेंज करणार आहे जे काय करणार ते निर्णय त्यांनी तत्काळ घ्यावा. कारण कसं माहिती ग्रामस्थांना शेवटी आज दुखदुखी आहेच. आज म्हणजे एक 6 महिन्यातून परत नोटीस येते. आज 10 वर्षापासून एखादा कोणाचं घर बांधायचं आहे तो अजून थांबलेलाच आहे. आज कोण बरं रिडेव्हलपला देऊ शकतो किंवा आम्हाला परत तो घर परत नवीन प्रकारे बनवायचे आम्ही कसं करणार? की आता आम्हाला परत तिथे पुनर्वास करायचा असेल तर आम्ही कुठल्या पद्धतीत करणार सांगा? कारण यांचं 6 महिन्यातून परत एकदा सर्वे येतो आणि सर्वे आल्यानंतर काय बोलतात, हा आमचा सर्वे नव्हता प्रायव्हेट होता. मग प्रायव्हेट पाठवता कोण? नगरपालिकाच पाठवते ना. आता हा जो सर्वे झाला ते काय बोलतात की हा आमचा सिटी सर्वे म्हणजे गव्हर्नमेंट सर्वे झाला. मग याच्या अगोदर कोणी पाठवला ते सांगा. भूमिपूजन सुद्धा आता झालं होतं भूमिपूजन पण झालं आम्हाला माहिती. आता पण तुम्हाला सीओ साहेबांनी लास्टला जेव्हा विश्वासात घेतला की बाबा तुम्हाला तुमची हद्द दाखवतो त्यानुसार जेवढा तुमची जाते तुमची तेवढी आम्ही भरपाई देऊ. बरोबर आहे. त्यामुळे फक्त तुम्ही सर्वे करून द्या. आम्ही शांत पूर्ण गावाने पूर्ण त्यांना साथ दिली, पूर्ण त्यांना सर्वे मोजून दिली आणि आज सगळ्या त्यांच्याप्रमाणे आम्ही सर्वे वगैरे करून दिल्यानंतर आज ते काय बोलतात माहिती का, डायरेक्ट नोटीस आणले तुम्ही घरा खाली करा 24 तासाच्या. हा कुठला नियम आहे? आणि नोटीस आणि तुम्हाला सांगतो ही काय आमच्या गाववाल्यांची जागा ही गुडचरण किंवा अशी सातबाऱ्याची खुद्द जागा आहे ना. बघा ही नोटीस आहे. अर्थात आता काय इशारा असणार आहे नगर परिषद प्रशासन? हे बघा आम्ही सांगू इच्छितो ज्यावेळी 30-35 वर्षापासून
30-35 घरं जी जाणार आहेत ती शेकडो वर्षापासून आहेत. आम्ही एक तुम्हाला दाखवतोय असेसमेंट सुद्धा ग्रामपंचायतची आमची इथे 1980 सालची असेसमेंट. या जमिनीवर आम्ही 100 वर्ष शेकडो वर्षापासून आम्ही तिथे राहतोय. तर आम्हाला एकच मागणी आहे का आमच्या बरोबर आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला एक तर आम्हाला घरं आमची तोडायची नाहीयेत, अलाइनमेंट चेंज करून पाहिजे आम्हाला. नाहीतर असं जर आमच्यावर अन्याय होत असेल, आम्ही यांना प्रत्येक शब्दावर आम्ही यांचं ऐकलं गेलं आतापर्यंत. जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही आंदोलन करू, उपोषणाला बसू याच्यानंतर. आणि या कामामध्ये मग अडथळे निर्माण होईल. टीडीआरचा सुद्धा विषय झाला होता टीडीआर हे होतं का 2012 साली काही जमिनीचे टीडीआर सँक्शन केलेले आहेत नगरपालिकेने. त्यावेळी अधिकारी कोण होते ते आम्हाला माहिती नाही आहेत. अधिकाऱ्यांची नावं आम्ही घेतली असते पण आम्हाला अधिकाऱ्यांची नावं माहिती नाही. 2012 साली काही टीडीआर सँक्शन झालेले आहेत. तर त्यांची सुद्धा घरं होती. सांगितले ना 1980 पासून आमचे त्याच्या अगोदरपासून घरं आहेत ती. त्याच्या अगोदरपासून ही घरं आहेत. ग्रामपंचायत होती तेव्हा नगरपालिकेची परमिशन घ्यायला नगरपालिका अस्तित्वातच नव्हती. मग परमिशन घेणार कुठून आम्ही? ग्रामपंचायतला आम्ही काही लेखी देऊन आम्हाला आमच्या नावाने असेसमेंट बनवलेली आहेत. आता त्या दिवशी नगराध्यक्षांकडे आमची मीटिंग झाली होती, सर्वांना बोलवलं होतं. तर त्या दिवशी काय झालं का मीटिंग मध्ये त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली आधी घराची. आधी नोटीस पाठवली, ती नोटीस घेऊनच आम्ही आलो होतो. हीच नोटीस जी 24 तासाची दिलेली आहे ती. ही जी घरं आहेत ती 80 वर्षापासून आहेत, 80 ते 90 वर्षापासून. आणि आता त्या मीटिंग मध्ये असं झालं, ही घरपट्टी पण अधिकृत आहे, हिच्यावर लिहिलंय हे बघा, इथे अधिकृत म्हणून लिहिलेलं आहे. आणि आता जी अधिकृत आहे, आता काहीच मेन्शन आता जी आलेली आहे तिच्या अनधिकृत लिहिलेली आहे. आणि असं नगराध्यक्ष अनधिकृत घोषित करण्यासाठी प्रयत्न चालू आहे यांचा. आणि आम्हाला जर ही अनधिकृत झाली तर घराचा मोबदला मिळणार नाही, फक्त जागेचा मोबदला मिळणार असंच फक्त सांगण्यात आलं. हे चुकीचं आहे. नगराध्यक्षांनी स्वतः सांगितलं की हे तुम्हाला मोबदला मिळणार नाही. बांधकाम परमिशन घेतलाय 1980 साली. त्यांना फक्त पुनर्वसनाचा जो मोबदला आहे तो भेटेल. आता ज्यांना भेटणार नाही, ज्यांनी बांधकाम परमिशन काढला नाही त्यांना भेटणार नाही. असं सांगा मला. अनधिकृत होते तर एवढ्या वर्ष टॅक्स काय घेतला? हा ऐका ना, घरपट्टी लावताना तुम्ही नगरपालिकेचा अर्ज घेता ना, की बाबा आम्ही पहिले नगरपालिकेला अर्ज करतो बाबा आम्हाला घरपट्टी लावावा. मग त्या टायमाला नगरपालिका ऍक्शन का घेत नाही का बाबा तुमची अधिकृत आहे का अनधिकृत आहे तरच आम्ही लावतो. त्या टायमाला त्यांनी घ्यायला पाहिजे. एवढ्या वर्षी तुम्ही घरपट्टी घेतात ना. नगरपालिका पण नव्हती तेव्हा, बरोबर का? आणि टीडीआरचा विषय आहे बघा, आम्ही राहत्या ठिकाणी जिथे आमचं स्थायिक आहे आणि त्या स्थायिकात तुम्ही टीडीआर दिलात कसा? तुम्ही टीडीआर देताना जागा मोकळी करून तिथे वॉल कंपाऊंड टाकून मगच टीडीआर देता. आता सगळी असताना तुम्ही टीडीआर दिलाच कसा? अर्थात मानकिवली गावातील हे ग्रामस्थ आहेत आणि महत्वाचं म्हणजे नगर परिषदेचा भोंगळ कारभार पाहायला मिळतो. 2 नोटिसा पाठवल्या जातात. एप्रिल महिन्यामध्ये एक नोटीस पाठवली जाते की तुम्हाला तुमचा मोबदला चटई क्षेत्र दिलं जाईल आणि त्यानंतर आपण बघत असाल तर आता ही दुसरी नोटीस पाठवली जाते. 24 तासांचा अल्टिमेटम यामध्ये दिला जातोय आणि ज्या स्थितीत होती त्या स्थितीत करून अतिक्रमण केलेलं निष्कासित. आता अतिक्रमण इथे उल्लेख केलेला आहे आणि दुसरीकडे आपण जर बघत असाल त्यांना अधिकृत घराची कर पावती जी आहे ती हीच नगर परिषद पाठवते आणि त्याच्यानंतर अतिक्रमण केल्याचा उल्लेख या नगर परिषद नोटीस नगर परिषद करते. तर नेमकं ग्रामस्थांनी करायचं काय असा प्रश्न या ग्रामस्थांना पडलेला आहे. तुम्ही निर्णय घ्या नगरपालिकांनी, त्यांनी तत्काळ घ्यावा जे काय असेल त्यांचा. कारण कसं माहिती का, आम्ही पूर्ण ग्रामस्थ आज येईल रस्ता आज उद्या घर तुटतील म्हणजे असं आमच्या मनाला धास्ती आणि दुगदुगी नको. जे काही असेल तो निर्णय त्यांनी पालिकेने तत्काळ घ्यावा लवकरात लवकर. अर्थात फक्त शब्द देऊ नये तर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आणि अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यामुळे हक्काच्या घरांवरती गदा आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता या ग्रामस्थांना नगर परिषद कशा पद्धतीनं न्याय देते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सायकाळीसर श्रद्धा ठोंबरे, 20 मराठी बदलापूर.